हॅलो एव्हरीवन. बेटा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन फॉर नीट 2026 बायोटेक्नॉलॉजी प्रिन्सिपल अँड प्रोसेस या टॉपिकवरती डिस्कस करणार आहोत. बघा, जनरली जवळपास 3 ते 4 क्वेश्चन्स कन्फर्म ह्या टॉपिकवरनं विचारणार आहेत एक्झाममध्ये. ठीक आहे, आणि ते मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स काय असतील ते आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, बघा, हे जे क्वेश्चन्स आपण काढलेले आहेत हे क्वेश्चन्स तुमच्यासाठी खास ॲनालिसिस करून काढलेत. हे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात, होऊ शकतं थोडीशी लँग्वेज चेंज असेल, बट कन्सेप्ट असेल, पॅटर्न असेल, तोच असेल. ठीक आहे, सो हा जो काही व्हिडिओ लेक्चर आहे हे तुम्हाला शेवटपर्यंत बघायचे. चला बेटा, स्टार्ट करूया. मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स फ्रॉम द टॉपिक दॅट इज बायोटेक्नॉलॉजी प्रिन्सिपल अँड प्रोसेस. बघा, फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. बघा काय दिलंय, पहिला क्वेश्चन रीड करतोय आपण. बघा, बघा काय दिले. Recombinant DNA technology involves several steps in specific sequence. Recombinant DNA technology जी काय आहे, आता बघा, रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी कशाला म्हणायचं, तर तुम्ही एक डिझायर्ड लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल, जसं सपोज फॉर एक्झाम्पल ह्युमन घ्या. ह्युमनच्या सेलमधनं डीएनए आपण आयसोलेट केला आणि हा जो काही डीएनए, ह्या डीएनए पैकी आपण एक स्पेसिफिक जीन घेतली बेटा, समजलंय. डीएनएचा स्पेसिफिक पार्ट, जसं फॉर एक्झाम्पल इन्सुलिनची जीन तुम्ही घेऊ शकता. सो डीएनए आयसोलेट करणं, त्या डीएनएला रिस्ट्रिक्शन एन्झाईमच्या सहाय्याने डायजेस्ट करणं. डीएनए आयसोलेट केलाय, डायजेस्टेड विथ रिस्ट्रिक्शन एन्झाईम. जे काही डीएनएचे फ्रॅगमेंट बनतील त्या फ्रॅगमेंटला सेपरेट करा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, विथ द हेल्प ऑफ दॅट इज इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निक. आणि इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निक झाल्याच्या नंतर तुम्हाला ते डीएनए फ्रॅगमेंट सेपरेट होतील. त्यामधनं तुम्ही आयसोलेट केला आपला डिझायर्ड जीन फ्रॅगमेंट, दॅट इज इन्सुलिनची जीन. ठीक आहे, ह्या इन्सुलिनच्या जीनला तुम्हाला ॲड करायचंय बेटा प्लाझमिडवर. कशावर ॲड करायचंय? प्लाझमिडवर, समजलंय. आणि हा जो प्लाझमिड आहे, ह्या प्लाझमिडवर, प्लाझमिड काय बेटा, तर डबल स्टँडर्ड सर्क्युलर डीएनए आहे की नाही, एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए, जो की व्हेक्टर म्हणून आपण यूज करतोय. ठीक आहे, ह्या व्हेक्टरवर, ह्या प्लाझमिडवर आपण आपली डिझायर्ड जीन ॲड केली आहे बेटा. ही इन्सुलिनची जीन आहे, दिस इज जीन फॉर इन्सुलिन. ह्या डीएनएला तुम्ही रिकॉम्बिनंट डीएनए म्हणणार आहात, हे लक्षात घ्या, रिकॉम्बिनंट डीएनए. आणि ह्या रिकॉम्बिनंट डीएनएला, ह्या प्लाझमिडला तुम्हाला एखाद्या होस्टमध्ये ट्रान्सफर करायचं असतं, होस्टच्या सेलमध्ये. सपोज फॉर एक्झाम्पल आपण बॅक्टेरियाच्या सेलमध्ये याला ट्रान्सफर केलं, तर ही जी काही बॅक्टेरियल सेल आहे याला आपण होस्ट म्हणतो. ह्या होस्टमध्ये ते प्रोडक्ट बनणार. ते बनलेलं जे काही प्रोडक्ट आहे त्याला आपण आयसोलेट करतो, प्युरिफाय करतो, त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ॲड करतो आणि त्याला मार्केट करतो. मार्केटमध्ये आपण त्याला सेंड करतो. तर ही जी काही सगळी प्रोसेस आहे ना, ह्या सगळ्या प्रोसेसला आपण रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी म्हणतो बेटा, इन शॉर्ट. आणि याची तुम्हाला सिक्वेन्स लावण्यासाठी क्वेश्चन 100% येणार आहे. ठीक आहे, सो पहिल्यांदा आपण काय केलंय, तर डिझायर्ड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, इथं आपण ह्या उदाहरणामध्ये ह्युमन्स घेतला होता. ह्युमनच्या सेलमधनं आपण इन्सुलिनची जीन आयसोलेट केली. सो पहिल्यांदा तुम्हाला जर सिक्वेन्स बघायची रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीची, तर पहिली सिक्वेन्स काय असली पाहिजे, आयसोलेशन ऑफ जेनेटिक मटेरियल, दॅट इज नथिंग बट व्हॉट डीएनए. डीएनए आयसोलेट केला, त्याला आपण डायजेस्ट केलं होतं रिस्ट्रिक्शन एन्झाईमने. तर इथं कुठे दिसतोय का ऑप्शन? दिसतोय, कटिंग ऑफ डीएनए ॲट स्पेसिफिक लोकेशन विथ द हेल्प ऑफ रिस्ट्रिक्शन एन्झाईम. म्हणजे सुरुवातीला असलं पाहिजे बेटा डी. ओके, त्याच्या नंतर सिक्वेन्स काय असले पाहिजे, दॅट इज बी. ओके, नंतर काय केलं आपण, डीएनए फ्रॅगमेंटला सेपरेट केलं विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निक. समजतंय? त्यानंतर काय ऑप्शन्स होईल? ओके, चला, इलेक्ट्रोफोरेसिसचं ऑप्शन दिलं नाही. त्यानंतर दिलंय की इन्सर्शन ऑफ, चला हरकत नाही, शाबाशी. नंतर काय येईल बेटा, जीन आयसोलेट केल्यानंतर त्या जीनला आपण प्लाझमिडवर टाकलं आणि ह्या प्लाझमिडला होस्टमध्ये सेंड केलंय. म्हणजे इन्सर्शन ऑफ दिस रिकॉम्बिनंट डीएनए इनटू होस्ट सेल, दिस रिकॉम्बिनंट डीएनए इनटू होस्ट सेल. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑप्शन यायला पाहिजे ई. त्याच्यानंतर नेक्स्ट काय असेल, तर ह्या जीनमध्ये, ह्या होस्टच्या सेलमध्ये प्रोडक्ट बनणार आहे. तर प्रोडक्ट बनणार याचा अर्थ काय, ऑब्टेनिंग द फॉरेन जीन प्रोडक्ट. ओके, त्यानंतर यायला पाहिजे सी. आणि नंतर डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग येत असते बेटा ए. कुठला ऑप्शन मॅच होतोय? मला असं वाटतं सेकंड ऑप्शन मॅच होतोय. ठीक आहे बेटा, हे सिक्वेन्स लक्षात ठेवा. इथं कन्फर्म क्वेश्चन येणार आहे. ठीक आहे, रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीचे ह्या प्रोसेस ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. फाईन बेटा, चलो नेक्स्ट क्वेश्चनवर आपण जाऊया. फाईन, चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे बेटा. क्वेश्चन काय सांगतोय, क्वेश्चन सांगतोय की इथे असर्शन रिझन दिले, थर्मोस्टेबल डीएनए पॉलिमरेज इट इज युज्ड इन पीसीआर फॉर रिपीटेड ॲम्प्लिफिकेशन. बघा, पीसीआर ही जी काही टेक्निक आहे, पॉलिमरेज चेन रिॲक्शन, याला आपण काय म्हणतो, तुम्हाला पीसीआर बद्दल काय काय लक्षात ठेवायचं आहे. पीसीआर म्हणजे पॉलिमरेज चेन रिॲक्शन. ठीक आहे बेटा. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही जी काही टेक्निक आहे बेटा, पीसीआरची टेक्निक,
ह्या पीसीआरच्या टेक्निकमध्ये आपण इन विट्रो डीएनए अँप्लिफिकेशन किंवा जीनचं अँप्लिफिकेशन करत असतो, हे लक्षात घ्या. अँप्लिफिकेशनचा अर्थ होतो बाळांनो बॉडीच्या बाहेर सेलचा किंवा बॉडीच्या बाहेर डीएनएच्या कॉपीज बनवणे, याला म्हणतो आपण इन विट्रो जीन अँप्लिफिकेशन. त्यासाठी काय यूज होते, पीसीआर यूज होतं असे हे लक्षात घ्या. मला एक सांगा, तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा, तुम्ही हे बघतायत पीसीआरचा आणखी यूज कुठं होतोय. बघा पीसीआरचा यूज होतोय ह्युमन हेल्थ अँड डिसीज मध्ये. तुम्हाला माहिती आहे जो काही एड्स नावाचा डिसीज आहे, त्या एड्स नावाच्या डिसीजचं जर डायग्नोसिस करायचं असेल तर पीसीआर यूज होत असतो, हे लक्षात घ्या. समजलंय? फाईन बेटा. सो पीसीआर इट इज यूज्ड इन डायग्नोसिस ऑफ एड्स. समजलंय? फाईन बेटा. आणखी पीसीआर कुठं यूज होत असेल तर अर्ली डिटेक्शन ऑफ डिसीजेस मध्ये पण पीसीआर यूज होत असतं, हे लक्षात घ्या. सो अर्ली डिटेक्शन ऑफ डिसीजेस. ओके, हे लक्षात घ्या. इथं पीसीआर यूज होतो. पीसीआरचे एवढे सगळे यूज आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. चला आपल्या क्वेश्चनकडे परत येऊ आपण. ठीक आहे, बघा क्वेश्चन काय दिलंय. पीसीआर ही जी काही टेक्निक आहे, ह्या टेक्निकमध्ये आपण एक एन्झाईम यूज करतो. त्या एन्झाईमचं नाव आहे बेटा डीएनए पॉलिमरेज. त्याला आपण टॅक पॉलिमरेज असं म्हणत असतो आणि त्याला यूज करतो. यूज करण्याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तो हाय टेम्परेचरला पण ऍक्टिव्ह असतो, हे लक्षात घ्या. जेणेकरून नॉर्मल आपल्या बॉडीचे एन्झाईम हाय टेम्परेचरला ऍक्टिव्हेट नसतात. त्यामुळे थर्मस ॲक्वेटिकस नावाच्या बॅक्टेरियापासून आपण टॅक पॉलिमरेज नावाचा एन्झाईम आयसोलेट केला आणि तो एन्झाईम आपण पीसीआर मध्ये यूज करतो, हे लक्षात घ्या. एक ना एक शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा बेटा. सगळे शब्द महत्वाचे, इम्पॉर्टंट आहे परीक्षेसाठी. क्लिअर? सो ॲसर्शन बरोबर आहे. ठीक आहे. रिझन काय दिलंय, इट रिमेन ऍक्टिव्ह ड्युरिंग हाय टेम्परेचर, है की नाही, इंड्यूस डिनेचरेशन ऑफ डबल स्टँडर्ड डीएनए. तर 100% हाय टेम्परेचरला पण तो ऍक्टिव्ह असतो, हे लक्षात घ्या. सो ॲसर्शन पण बरोबर आहे, रिझन पण बरोबर आहे. आता आपल्याला काय चेक करायचं की रिझन ॲसर्शनचं करेक्ट एक्सप्लेनेशन आहे का नाही आहे. तर करेक्ट एक्सप्लेनेशन आहे बेटा. ठीक आहे. सो उत्तर काय येईल, पहिलं येईल. ठीक, हे लक्षात घ्या. ओके, आपण पीसीआर मध्ये यूजच त्यासाठी करतो कारण की तो ऍक्टिव्ह असतो बेटा ॲट हाय टेम्परेचर. क्लिअर? चलो मूव्हिंग टू नेक्स्ट क्वेश्चन. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बेटा. चला नेक्स्ट बघा. इथं परत पीसीआर वर क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट आहे बेटा, लक्षात ठेवायचं तुम्हाला. ठीक आहे, बघा क्वेश्चन काय दिलाय. क्वेश्चन असं दिलाय की कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द पीसीआर, है की नाही. बघा इच सायकल हॅज 3 स्टेप, दॅट इज डिनेचरेशन, अॅनलिंग अँड एक्सटेन्शन. अगदी बरोबर स्टेटमेंट आहे. दुसरं बघा, अ थर्मोस्टेबल डीएनए पॉलिमरेज दॅट इज टॅक पॉलिमरेज, इट इज आयसोलेटेड फ्रॉम थर्मस ॲक्वेटिकस. आताच आपण डिस्कस केलं, हे पण बरोबर आहे. त्यानंतर प्रायमर गरजेचं असतं बेटा, है की नाही. प्रायमर आर केमिकली सिंथेसाइज ऑलिगोन्यूक्लियोटाइड कॉम्प्लिमेंटरी टू द रिजन ऑफ डीएनए, हे पण बरोबर स्टेटमेंट आहे. ठीक. नंतर काय दिलंय, इफ द प्रोसेस ऑफ रिप्लिकेशन इट इज रिपीटेड 30 टाइम्स 10 to the power 9 कॉपीज ऑफ डीएनए सेगमेंट्स आर मेड. तर तुमच्या एनसीईआरटी मध्ये बेटा एक लाईन दिलेली आपल्या एनसीईआरटी मध्ये की जर 30 सायकल पर्यंत केलं तर बिलियन्स ऑफ कॉपीज बनत असतात, हे लक्षात घ्या. सो हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. सो सगळे स्टेटमेंट बरोबर असल्यामुळे ऑप्शन काय येईल बेटा, दॅट इज 4th. फाईन, हे लक्षात घ्या. क्लिअर? चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4th. रिस्ट्रिक्शन एन्झाईम. आता रिस्ट्रिक्शन एन्झाईम बद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित असल्या पाहिजे. पहिला रिस्ट्रिक्शन एन्झाईम कुठला बेटा, हेंड सेकंड. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, रिस्ट्रिक्शन एन्झाईम जे काही हे 2 प्रकारचे असतात, एंडोन्यूक्लियस, एक्झोन्यूक्लियस. ठीक आहे बेटा. तर रिस्ट्रिक्शन एन्झाईम डीएनएला स्पेसिफिक साईटवर कट करतात, त्या साईटला आपण पॅलेंड्रोमिक सिक्वेन्स म्हणलं, हे लक्षात घ्या. फाईन. बघा काय दिलंय, रिस्ट्रिक्शन एन्झाईम कट्स द डीएनए स्टँड. ओ सॉरी, चलो हां बघा काय दिलंय, रिस्ट्रिक्शन एन्झाईम कट्स द डीएनए स्टँड लिटल अवे फ्रॉम द सेंटर ऑफ पॅलेंड्रोमिक साईट बट ॲट द सेम बेसिस, है की नाही, ऑन द अपोजिट स्टँड. दिस स्पेसिफिक प्रॉपर्टी रिझल्ट इन. याच्यामुळं काय होतं हे बघा, तुम्हाला एक सांगतो, इको R1 नावाचा एन्झाईम आहे, इको R1 नावाचा रिस्ट्रिक्शन एन्झाईम आहे. याच्या बाबतीत लक्षात ठेवा, हा जो रिस्ट्रिक्शन एन्झाईम आहे याची साईट दिली बेटा GAATTC. त्यानंतर आता ही एक डीएनएची सिक्वेन्स आहे. इकडे इमॅजिन करा 5' एंड आहे, इकडे 3' एंड आहे किंवा 3' एंड आहे. जर तुम्ही याला अपोजिट केलं तर इथं येईल GAATTC. ठीक आहे. इकडं असेल 5', इकडं असेल 3' एंड. फाईन बेटा. सो इको R1 कुठं कट करतो, ह्या ए आणि जीच्या मध्ये कट करत असतो, हे लक्षात घ्या. फाईन बेटा. सो हा पॅलेंड्रोमिक साईट मध्ये कट करणार आहे, तर हे लक्षात घ्या. याच्यानंतर काय होईल तर डीएनएचे 2 फ्रॅगमेंट तयार होतील. ओके, एक फ्रॅगमेंट असा होईल आणि दुसरा फ्रॅगमेंट बेटा असा तयार होईल. समजले? म्हणजे जे डीएनएचे जे काही 2 स्ट्रँड आहेत त्या स्ट्रँड पैकी एक स्ट्रँड ओव्हर हँगिंग असतो, असं एनसीईआरटी सांगते. समजले? म्हणजे एक सिंगल स्ट्रँडेड
डीएनए तो असा लटकलेला असतो, याला ओव्हर हँगिंग डीएनए म्हणतो. आणि असं जे काही डीएनएचे पीसेस पडले ते याला आपण स्टिकी एंड म्हणतो, हे लक्षात घ्या. काय म्हणतो बेटा? स्टिकी एंड. सो रिस्ट्रिक्शन एन्झाईमनी जर पॅलेंड्रोमिक सिक्वेन्सच्या कडेकडेला कट केलं तर स्टिकी एंड बनत असतात, हे लक्षात घ्या. फाईन बेटा. जे की गरजेचे असतात. डीएनए लायगेज दुसरा एक नवीन फ्रॅगमेंट इथं ऍड करू शकतो ह्या स्टिकी एंडमुळं. सो ऑप्शन नंबर काय असलं पाहिजे? थर्ड उत्तर असलं पाहिजे, हे लक्षात घ्या. झाले क्लिअर? फाईन बेटा. चलो मुव्हिंग टू क्वेश्चन नंबर 5. बघा इथं परत असर्शन रिजन क्वेश्चन्स दिलेला आहे. ठीक आहे बेटा. असर्शन काय दिलंय आता नीट बघा. इथं जनरली आपल्याला कधी कधी असं वाटतं की काही काही लाईनवर क्वेश्चन बनणार नाही, बट तुम्हाला प्रत्येक लाईन एनसीईआरटीची महत्वाची बेटा. ठीक आहे. सो प्रिन्सिपल बायोटेक्नॉलॉजी प्रिन्सिपल अँड प्रोसेसेसमध्ये चॅप्टरच्या सगळ्या शेवटची लाईन आहे, त्याच्यावर आपण क्वेश्चन फ्रेम केलेला बेटा. ठीक आहे. जो एक्झाममध्ये येऊ शकतो. काय क्वेश्चन दिलाय बघा? डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग. आता डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग कशाला म्हणायचं बाळांनो? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या. बघा तुम्ही रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने एक जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स बनवलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते प्रोटीन ऑप्टेन करतायत, ते प्रोडक्ट ऑप्टेन करतायत. ते प्रोडक्ट बनून झाल्याच्या नंतर ज्या काही गोष्टी होतात, तुम्ही त्या प्रोडक्टला आयसोलेट केलं, प्युरिफाय केलं, प्रिझर्वेटिव्ह ॲड केले, त्याला मार्केटिंग केलं, ह्या म्हणजे प्रोडक्ट बनवल्यापासून सगळ्यात नंतरच्या ज्या प्रोसेस आहे त्याला आपण डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग म्हणत असतो, हे लक्षात घ्या. आणि ह्या प्रोडक्ट टू प्रोडक्ट व्हॅरी होतात असे एनसीईआरटी सांगते, जे की बरोबर आहे. ठीक आहे बेटा. सो इथं असर्शन काय दिलंय? डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग अँड क्वालिटी कंट्रोल टेस्टिंग आर सेम फॉर एव्हरी प्रोडक्ट. सेम नाही आहे बेटा. एनसीईआरटी सांगते इथं व्हॅरी होतात, हे लक्षात घ्या. ठीक आहे. सेम आहे का? नाही आहे. सो असर्शन आपलं काय असलं पाहिजे बेटा? चूक असलं पाहिजे. रिझन काय दिले? ईच प्रोडक्ट हॅज डिफरंट प्रॉपर्टीज अँड रिक्वायरमेंट फॉर इट्स फायनल फॉर्म्युलेशन अँड मार्केटिंग रेडीनेस. तर हे बरोबर आहे. सो असर्शन बरोबर आणि रिझन असर्शन इनकरेक्ट किंवा फॉल्स आणि रिझन बरोबर आहे. असा ऑप्शन कुठला आहे? दॅट इज फॉल्स अँड आर इज ट्रू. ठीक समजलंय बेटा? शाबाश. हे क्वेश्चन महत्वाचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 काय दिलाय बेटा? बघा आता हा क्वेश्चन जेल इलेक्ट्रोफोरेसिस वर दिलेला आहे बेटा. आपण चेक करूया. ठीक आहे. बघा लक्षात घ्या. इथं काय दिलंय? विदाउट स्टेनिंग डीएनए फ्रॅगमेंट इन द जेल आर क्लिअरली व्हिजिबल अंडर व्हिजिबल लाईट. तर हे चूक आहे. बघा जेल इलेक्ट्रोफोरेसिस ही जी काही टेक्निक आहे बाळांनो, ह्या जेल इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निकमध्ये जी काही जेल इलेक्ट्रोफोरेसिसची प्लेट असते त्यामध्ये डीएनए फ्रॅगमेंट सेपरेट होत असतात. बट सेपरेट डीएनए फ्रॅगमेंट आपल्याला डोळ्याने दिसणार नाही आणि ह्या व्हिजिबल लाईटमध्ये पण ते दिसणार नाही. समजतंय? तर त्यांना त्या फ्रॅगमेंटला डिटेक्ट करण्यासाठी आपण इथिडियम ब्रोमाइड नावाची डाय टाकतो आणि डाय टाकून झाल्याच्या नंतर त्याला युव्ही रेज खाली बघतो, तरच आपल्याला ब्राईट ऑरेंज कलरचे फ्रॅगमेंट दिसतात, हे लक्षात घ्या. सो डीएनए फ्रॅगमेंट सेपरेट करून झाल्याच्या नंतर डाय कुठली आहे? तर दॅट इज इथिडियम ब्रोमाइड. दोनदा क्वेश्चन येऊन गेलेले आहेत बेटा याच्यावर, हे तुम्हाला लक्षातच घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि इथिडियम ब्रोमाइड डाय टाकून झाल्याच्या नंतर तुम्हाला याला युव्ही रेज खाली बघायचं आहे आणि युव्ही रेज खाली बघितल्याच्या नंतर तुम्हाला ब्राईट ऑरेंज कलरचे बँड दिसणार आहेत, हे लक्षात घ्या. हे सगळे एक एक शब्द महत्वाचा, याच्यावर क्वेश्चन येणार आहेत बेटा. ठीक आहे. सो विदाउट स्टेनिंग आपल्याला दिसतील का बँड? तर दिसणारच नाही. आगारोज इज अ नॅचरल पॉलिमर दॅट इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम सीविड्स. बरोबर आहे. आपण या जेल इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये जे पावडर, जे आपण न्यूट्रिएंट मीडियम घेतलं होतं किंवा जे काही आपण पावडर घेतलं होतं, जेल घेतलं होतं, ते आगारोज आहे आणि जे सीवीडपासनं मिळवलं जातं. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला प्लांट किंगडममध्ये तुम्ही बघता बेटा की जे काही रेड अल्गीज आहेत, जेलिडियम असेल, ग्रॅसिलारिया असेल, लक्षात आलंय, त्या अल्गीपासनं हे आगारोज नावाचं पावडर ऑप्टेन केलं, तर हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो हे स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं काय दिलंय? फर्स्ट रिकॉम्बिनंट डीएनए वॉज कन्स्ट्रक्टेड बाय स्टेनली कोहेन आणि इथं हर्बर्ट बोयर आहे. हर्बर्ट, जस्ट अ मिनिट, हर्बर्ट बोयर. फाईन बेटा. सो बरोबर आहे. पहिल्यांदा रिकॉम्बिनंट डीएनए कोणी बनवलं होतं? दॅट इज स्टेनली कोहेन अँड हर्बर्ट बोयरने. हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. नंतर काय दिलं? बॅक्टेरियोफॅज हॅव व्हेरी हाय कॉपी नंबर पर सेल. तर बरोबर आहे. प्लाझमिडपेक्षा हाय कॉपी नंबर कुठल्या व्हेक्टरचा असतो? तर बॅक्टेरियोफॅजचा असतो. हे कन्फर्म डोक्यात ठेवा. ठीक आहे बेटा. सो आपलं काय बरोबर आहे? पहिलं चुकीचे, बाकीचे सगळेच बरोबर आहे. सो सेकंड, थर्ड अँड फोर्थ आर करेक्ट, कारण की आपल्याला करेक्ट स्टेटमेंट फाइंड आउट करायचे होते बेटा. ठीक आहे. आलंय उत्तर. असे प्रिसाइज स्टेटमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत बेटा. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स भरपूर सारे बनणार आहेत. ठीक आहे. चला मुव्हिंग टू क्वेश्चन नंबर 7. विच ऑफ द फॉलोइंग स्टेप इन्व्हॉल्व द यूज ऑफ डीएनए लायगेज? डीएनए लायगेजचा यूज कुठल्या स्टेपमध्ये होतो? तर मी तुम्हाला ओरली सांगतो. डीएनए लायगेजचा यूज होणार आहे बेटा ज्यावेळेस आपण प्लाझमिड आणि त्या प्लाझमिडवर एखादा
जी काही जीन ऑफ इंटरेस्ट आहे ती ऍड करणार आहे, त्यावेळेस म्हणजे रिकॉम्बिनंट डीएनए बनवताच्या वेळेस आपल्याला यूज होणार आहे डीएनए लायगेज ह्या एन्झाईमचा. ठीक आहे बेटा. सो जॉईनिंग दी कट व्हेक्टर डीएनए विथ द जीन ऑफ इंटरेस्ट 100% इथे यूज होणार आहे. ठीक आहे. कटिंग डीएनए ॲट स्पेसिफिक सिक्वेन्स, डीएनएला स्पेसिफिक सिक्वेन्सवर कट करण्याचं काम रिस्ट्रिक्शन एन्झाईमचे, ना की डीएनए लायगेजचं. ठीक आहे. हे चूक आहे. नेक्स्ट बघा काय दिलंय, सिलिंग निक्स इन द शुगर फॉस्फेट बॅकबोन ऑफ द डीएनए. हे बरोबर आहे. आलं लक्षात आलं. फाईन. सिलिंग निक्स म्हणजे काय, जनरली हा एक डीएनएचा फ्रॅगमेंट आहे, हा एक डीएनएचा फ्रॅगमेंट आहे. तर इथली न्यूक्लियोटाइड इथली न्यूक्लियोटाइड तुम्हाला माहिती आहे फॉस्फोडायस्टर बॉन्डनी जोडलेली, आणि ते जोडण्याचं काम कोण करते, डीएनए लायगेज. सो हे पण बरोबर आहे. फाईन बेटा. नंतर काय दिले, इन्हान्सिंग द मोबिलिटी ऑफ डीएनए फ्रॅगमेंट्स इन अगरोज जेल. आता अगरोज जेलमध्ये डीएनए फ्रॅगमेंट सेपरेट करण्यासाठी डीएनए लायगेजचा थोडी ना यूज आहे बेटा. सो पहिलं आणि थर्ड स्टेटमेंट बरोबर आहे. असा ऑप्शन कुठला आहे, फर्स्ट अँड थर्ड ओनली. चला पहिलाच ऑप्शन आहे बेटा, हे लक्षात घ्या. ठीक आहे. समजलंय सगळ्यांना. ओके. चला बेटा आपण थोडीशी आणखी स्पीड वाढवूया जेणेकरून मॅक्झिमम क्वेश्चन आपले प्रॅक्टिस होतील. फाईन बेटा. नेक्स्ट दिलंय मॅच द कॉलम टाइप ऑफ क्वेश्चन्स. ठीक आहे बेटा. सो बघा कॉलम 1 मध्ये काय दिलंय, कॉलम 1 मध्ये दिलंय एंडोन्यूक्लियस प्लाझ्मिड डीएनए लायगेज एक्झोन्यूक्लियस. आणि हे आता एंडोन्यूक्लियस काय करतात, डीएनएला कट करतात, मेक द डीएनए ॲट स्पेसिफिक पोझिशन. सो एचं पाहिजे बेटा क्यू. ओके. एचं क्यू. चला एचं क्यू 2 ऑप्शन मध्ये, पहिल्या आणि तिसऱ्या. नंतर प्लाझमिड सांगा बरं का, बी फास्ट. प्लाझमिड काय करेल, प्लाझमिड तुम्हाला माहिती आहे एक्स्ट्रा क्रोमोझोमल किंवा ऑटोनॉमसली रिप्लिकेटिंग सेल्फ, रिप्लिकेटिंग सर्क्युलर एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए बेटा. ठीक आहे. सो प्लाझमिडचं यस असलं पाहिजे. सो बीचं यस असलं पाहिजे. बीचं यस इथं पण दिलं, इथं नाही आहे. सो मला असं वाटतं उत्तर फर्स्ट यायला पाहिजे. बट तर आपण बघूया डीएनए लायगेज काय करतो, दोन डीएनएचे फ्रॅगमेंटला जॉईन करतो. सो सीचं पी असलं पाहिजे. सीचं पी दिलंय. आणि एक्झोन्यूक्लियस काय करतोय, तर रिमूव्ह न्यूक्लियोटाइड फ्रॉम एंड, कडेला डीएनए कट करणाऱ्या एन्झाईमला आपण एक्झोन्यूक्लियस म्हणतो. हे लक्षात घ्या. सो उत्तर फर्स्ट असलं पाहिजे बेटा, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तुम्हाला ह्या एन्झाईम आणि एन्झाईमचे फंक्शन्स प्रॉपर लक्षात ठेवायचे बाळांनो. याच्यावर एक्झाममध्ये क्वेश्चन तरी येतील, स्टेटमेंट तरी येतील, हे लक्षात घ्या. फाईन. चलो नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 9. ट्रान्सफॉर्मेशन इज अ प्रोसिजर थ्रू विच डीएनए इट इज इंट्रोड्युस्ड इन अ होस्ट बॅक्टेरियम. अगदी बरोबर आहे. बॅक्टेरियामध्ये बघा ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, एखादा बॅक्टेरिया आहे, ह्या बॅक्टेरियामध्ये इमॅजिन करा की एखादी बाहेरची जीन आपण इंट्रोड्यूस करून दिली, ही जीन आपण बाहेर टाकली, ही एलियन जीन पण आपण म्हणू शकतो. तो ऑब्विसली बॅक्टेरियाचं जे काही जेनेटिक मेकअप आहे ते चेंज झालंय बाळांनो. सो जर चेंज होत असेल तर त्याला आपण ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो, हे लक्षात घ्या. सो ट्रान्सफॉर्मेशन इट इज अ प्रोसेस थ्रू विच डीएनए इट इज इंट्रोड्यूस इन द होस्ट बॅक्टेरियम. हे स्टेटमेंट बरोबर आहे. स्टेटमेंट 2 काय दिलं बेटा, नॉर्मल इकोलाय सेल डू नॉट कॅरी रेजिस्टंट टू एम्पिसिलिन, टेट्रासायक्लिन रेजिस्टंट और क्लोरोफेनिकल अँटीबायोटिक रेजिस्टंट. तो ऑब्विसली नॉर्मल यांसाठी डायरेक्ट सांगते बेटा की नॉर्मल इकोलायमध्ये प्लाझमिड ॲब्सेंट असतात. आणि प्लाझमिडवर तुम्हाला माहिती आहे हे जे प्लाझमिड आहे हे नॉर्मल इकोलायमध्ये ॲब्सेंट असतात. ह्या प्लाझमिडवर अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन असतात. तर ऑब्विसली प्लाझमिडच ॲब्सेंट असेल तर ह्या इकोलायला अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन किंवा अँटीबायोटिक रेजिस्टंट नसेल, हे लक्षात घ्या. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. 1 and 2 आर करेक्ट. सो ऑप्शन नंबर 4 वुड बी द आन्सर. फाईन बेटा. चलो मुव्हिंग टू क्वेश्चन नंबर 10. ओके. क्वेश्चन नंबर 10 तुमच्या समोर आहे बेटा. काय दिलं, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट. बरं आपल्याला स्टेटमेंट रीड करायचे आणि करेक्ट स्टेटमेंट फाइंड आउट करायचे. आता रिसेंटली हाच पॅटर्न चालू आहे बेटा. 4 स्टेटमेंट देतील, 4 पैकी एखादी इनकरेक्ट शोधा, किंवा 3 करेक्ट असेल, 1 इनकरेक्ट शोधायचं, किंवा इनकरेक्ट स्टेटमेंट फाइंड आउट करायला सांगितलं असेल तर ऑब्विसली असे टाईपचे क्वेश्चन येत असतात, ते तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस करा बेटा. ठीक आहे. चला क्वेश्चन एकदा रीड करूया आपण. फाईन. सोर्स ऑफ रिस्ट्रिक्शन एन्झाईम हिंट सेकंड इट इज हिमोफिलस इन्फ्लुएंझा. आता मला एक सांगायचं आहे तुम्हाला, जे रिस्ट्रिक्शन एन्झाईम आहे बेटा त्यांचं नॉमेनक्लेचर ज्यावेळेस आपण बघतो नॉमेनक्लेचर, तर ते तुम्हाला नॉमेनक्लेचर प्रॉपर लक्षात असलं पाहिजे. नॉमेनक्लेचरमध्ये एक जो इको R1 नावाचा एन्झाईम आहे, इको R1 नावाचा जो काही रिस्ट्रिक्शन एन्झाईम आहे, तर याच्यामध्ये जे फर्स्ट लेटर आहे हे तुम्हाला माहिती आहे जिनस रिप्रेझेंट करते बेटा. पुढचे 2 लेटर स्पेसीज रिप्रेझेंट करत असतात. ज्या स्पेसीजमधून बॅक्टेरियाच्या त्या रिस्ट्रिक्शन एन्झाईमला आपण आयसोलेट केलंय. ठीक आहे. नंतरचं लेटर हे स्ट्रेन, त्या बॅक्टेरियाची कुठली स्ट्रेन आहे, स्ट्रेन म्हणजे तुम्ही त्याला सब स्पेसीज म्हणू शकता. ठीक आहे. तर कुठल्या स्ट्रेनमधून आयसोलेट केलं हे तुम्हाला बघा. आणि हा जो रोमन नंबर आहे, हा रोमन नंबर
काय इंडिकेट करतो तर इट इज ऑर्डर इन विच इट इज डिस्कवर्ड ऑर आयसोलेटेड. म्हणजे पहिल्यांदा आयसोलेट केलं तर 1, दुसऱ्यांदा आयसोलेट केलं तर 2. तर हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सो हिमोफिलस इन्फ्लुएन्झा नावाचं एच जे काही एच स्टँड्स फॉर हिमोफिलस, हे जीनस आहे बेटा. आयन स्टँड्स फॉर इन्फ्लुएन्झा. ठीक आहे, हे स्पेसिस आहे. तर हे अगदी बरोबर आहे, हे लक्षात घ्या. चला ओके फाईन. त्यानंतर नेक्स्ट बघूया बेटा आपण सेकंड स्टेटमेंट. इन बायोलिस्टिक मेथड ऑफ जीन ट्रान्सफर मायक्रोप्लास्टिक मेड अप ऑफ मायक्रोप्लास्टिक नाही, आय एम रिअली व्हेरी सॉरी, मायक्रो पार्टिकल्स. ठीक आहे, मायक्रो पार्टिकल्स मेड अप ऑफ गोल्ड और टंगस्टन आर कोटेड विथ फॉरेन डीएनए. 100% बरोबर आहे. बघा, जीन गन किंवा बायोलिस्टिक जीन मेथड आपण प्लांटच्या सेलमध्ये जीन ट्रान्सफर करण्यासाठी यूज करतो. आणि त्याच्यामध्ये जे मायक्रो पार्टिकल्स असतात, ह्या मायक्रो पार्टिकलवर जीन आपली कोटेड असते. तर हे मायक्रो पार्टिकल गोल्ड आणि टंगस्टनचे बनलेले आहेत. हा PYQ आहे बेटा. ठीक आहे, हे स्टेटमेंटवर क्वेश्चन आलेले आहेत. तर हे पण बरोबर आहे. फाईन. नंतर काय दिले, मायक्रो इंजेक्शन मेथड फॉर इंजेक्टिंग रिकॉम्बिनंट डीएनए इट इज यूज्ड फॉर ॲनिमल सेल. हे पण बरोबर आहे. प्रायमर्स आर केमिकली सिंथेसाइज ऑलिगोन्यूक्लियोटाइड दॅट आर कॉम्प्लिमेंटरी टू द रिजन्स ऑफ डीएनए इन PCR. हे पण बरोबर आहे. मग आपल्याला करेक्ट ऑप्शन शोधायचे, सगळेच करेक्ट आहेत. ओके चला, इथं आय थॉट थोडंसं ऑप्शनमध्ये हे झालंय, कारण की मला असं वाटतं की खाली काहीतरी ऑप्शन्स असतील आपल्या DTP सेक्शनकडनं, ते टाईप नसतील झाले. ठीक आहे, चला हरकत नाही. ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे मूव्ह करू बेटा. फाईन. चला नेक्स्ट बघा. हाऊ मेनी, नेक्स्ट स्लाइडवर आलेत ते. ठीक आहे, मागचा जो काही क्वेश्चन होता याच्यापैकी किती, सगळे स्टेटमेंट बरोबर आहे. सो उत्तर काय असलं पाहिजे तर दॅट इज सगळे स्टेटमेंट बरोबर आहे, तर उत्तर असलं पाहिजे 4th. ठीक आहे बेटा, हे लक्षात घ्या. चलो नेक्स्ट. द नेमिंग ऑफ रिस्ट्रिक्शन एन्झाइम EcoR1 द रोमन न्यूमरल 1 इंडिकेट्स. काय इंडिकेट करतो बाळांनो, तर इंडिकेट करतोय ऑर्डर ऑफ डिस्कवरी. फाईन बेटा, किंवा तो स्पेसिस मधून कितव्या नंबरला आयसोलेट केलाय. ऑर्डर इन विच द एन्झाइम इज आयसोलेटेड. उत्तर काय असलं पाहिजे, दॅट इज 2nd. ठीक आहे, हे मी आत्ताच एक्सप्लेन केलंय. चला नेक्स्ट बघा. मिनिंग ऑफ रिस्ट्रिक्शन एन्झाइम EcoR1. आत्ताच हे बघितलं आपण. चला नेक्स्ट बघा. द फॉरेन डीएनए इट इज लायगेटेड विथ BAM-H1 साइट ऑफ वेक्टर PBR322 रिकॉम्बिनंट प्लाझमिड विल बी. मला सांगा, ह्या क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला बेटा मेसेज करायचं आहे. तुम्ही आठवा, जो काही PBR322 नावाचा जो काही वेक्टर होता, त्या वेक्टरमध्ये 2 साईट होत्या. ठीक आहे बेटा. सॉरी, आठवा बेटा. ठीक आहे, इमॅजिन करा हा PBR322 आहे. PBR322 नावाचं PBR322. प्लाझमिड, P म्हणजे प्लाझमिड, B म्हणजे बोलिव्हर, R म्हणजे रोड्रिग्स, आणि 322 हा नंबर आहे बेटा, ऑर्डर ऑफ डिस्कवरी, किंवा हा कितव्या नंबरचा प्लाझमिड आहे हे दिलेला आहे. ठीक आहे बेटा. ओके, सो ह्या डीएनए मध्ये हा जो काही सेक्शन दिसतोय, ह्या सेक्शनमध्ये एम्पिसिलिन रेजिस्टंट जीन आहे. इकडे जर बघायला घेतलं तर टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन आहे. लक्षात आलं. इथं PST1 नावाच्या आणि PVU1 नावाच्या रिस्ट्रिक्शन एन्झाइमची डायजेस्टिंग साईट आहे. आणि इथं आपण बघतोय बेटा BAM-H1 नावाचा जो काही BAM-H1 आणि SAL1 नावाच्या रिस्ट्रिक्शन एन्झाइमच्या साईट ह्या टेट्रासायक्लिनच्या रेजिस्टंट जीनमध्ये, हे लक्षात घ्या. चला मग जर त्यांनी काय सांगितलंय, BAM-H1 नावाचा रिस्ट्रिक्शन एन्झाइम आपण यूज केला तर तो कट इथं करणार. आता तुम्ही एक कन्फर्म लक्षात घ्या बेटा, ही जी जीन दिसते तुम्हाला, ही जीन आहे टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन, त्याच्यामध्ये तो BAM-H1 कट करणार. मग मला सांगा, एखाद्या जीनच्या मध्ये जर आपण कट केलं तर ती जीन राहणार का ती जीन तुटणार? तर ऑब्विसली तुटणार. तुटणारचा अर्थ काय होतो, ती जीन इनॅक्टिवेट होणार. मग मला सांगा, असा रिस्ट्रिक्शन एन्झाइम यूज केला आपण, कुठला BAM-H1, त्यांनी टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीनच्या मध्ये कट केलं, आणि ह्या प्लाझमिडला आपण जर एखाद्या होस्टमध्ये पाठवलं तर त्या होस्टमध्ये टेट्रासायक्लिन रेजिस्टंट नाही ना राहणार. का? कारण की टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन इनॅक्टिवेट झाली बाळांनो. सो उत्तर काय असलं पाहिजे, लूज रेजिस्टंट टू टेट्रासायक्लिन. उत्तर नंबर 2nd असलं पाहिजे बेटा. ठीक आहे, आय होप क्लिअर झालंय तुम्हाला सगळ्यांना. फाईन. ऑब्विसली याला आपण आणखी कन्सेप्ट म्हणतो बेटा, इन्सर्शनल इनॅक्टिवेशन. इन्सर्शनल इनॅक्टिवेशनचा अर्थ काय होतो, की बाहेर तुम्ही रिस्ट्रिक्शन एन्झाइम घेतला BAM-H1, त्यांनी ह्या जीनला कट केलंय, तर ही जीन ही जीन काय होणार आहे, तर इनॅक्टिवेट होईल. म्हणजे एखाद्या दुसऱ्या जीनला इथं इन्सर्ट केल्यामुळे अगोदर असणारी जीन इनॅक्टिवेट जर झाली तर याला आपण
इन्सर्शनल इनएक्टिवेशन म्हणतो बेटा, हे लक्षात घ्या. ठीक आहे, चलो मूव्हिंग टू नेक्स्ट क्वेश्चन. वाय इज क्रोमोजेनिक सबस्टन्स प्रिफर्ड ओव्हर अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन फॉर सिलेक्शन ऑफ रिकॉम्बिनंट. बघा, सिलेक्शन ऑफ रिकॉम्बिनंट मध्ये तुम्हाला रिकॉम्बिनंट म्हणजे असे बॅक्टेरिया ज्याच्यामध्ये तुमची जीन सक्सेसफुली ट्रान्सफर झाली आहे, त्यांना नॉन रिकॉम्बिनंट पासून जर तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल तर तिथं आपण क्रोमोजेनिक सबस्टन्स यूज करतो, कारण की ते हेक्टिक नाही आहे बेटा प्रोसेस. लक्षात आलंय. तुम्हाला अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन ॲज अ सिलेक्टेबल मार्कर म्हणून तुम्ही यूज जर केला तर तुम्हाला वेगवेगळ्या पेट्री डिशमध्ये त्याची प्लांटिंग करावं लागते, त्यामुळं आपण क्रोमोजेनिक सबस्टन्स यूज करत असतो. सो बघा इथं सेकंड ऑप्शन बघा, अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन रिक्वायर सायमल्टेनियस प्लेटिंग ऑन द टू प्लेट्स विथ डिफरंट अँटीबायोटिक विच इज कम्बरसम. म्हणजे ही हेक्टिक प्रोसेस आहे, म्हणून आपण यूज काय करतो बेटा, क्रोमोजेनिक सबस्ट्रेटचा यूज करत असतो आपण, हे लक्षात घ्या. कशासाठी, फॉर द सिलेक्शन ऑफ रिकॉम्बिनंट. फाईन, चलो नेक्स्ट बघा काय दिलंय, पीसीआर बद्दल स्टेटमेंट दिलेत. क्लिअर, हा सेम क्वेश्चन झालाय, परत एकदा आला होता, सो आपण लगेचच नेक्स्ट क्वेश्चन कडे मूव्ह करूया. नेक्स्ट बघा, अ गुड क्लोनिंग व्हेक्टर शुड हॅव ऑल एक्सेप्ट. क्लोनिंग व्हेक्टर बद्दल तुम्हाला लक्षात घ्यायचंय बाळांनो. हे बघा, क्लोनिंग व्हेक्टर म्हणजे काय, व्हेक्टर म्हणजे असा एक तर डीएनए किंवा एखादा बॅक्टेरियोफॅज हे काय करतील, आपल्या जीन ऑफ इंटरेस्टला होस्टमध्ये पाठवणार आहे, म्हणून यांना आपण व्हेक्टर म्हणतो बेटा. फाईन बेटा, वाय दे आर कॉल्ड एज व्हेक्टर. इथं डीएनए कुठला घेतोय बेटा आपण, प्लाझमिड. ओके फाईन, हे लक्षात घ्या. सो त्याबद्दल दिले तर काय दिलं पाहिजे, गुड क्लोनिंग व्हेक्टर शुड हॅव ऑल एक्सेप्ट ओरिजिन ऑफ रिप्लिकेशन टू स्टार्ट रिप्लिकेशन असलं पाहिजे. व्हेरी गुड. काय नसलं पाहिजे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मेनी रिकग्नायझेशन साईट फॉर सिंगल रिस्ट्रिक्शन एन्झाईम. हे बघा, PBR 322 नावाचा जो काही व्हेक्टर आपण बघितला होता, त्या PBR 322 मध्ये इमॅजिन करा, BAM-H1 नावाचा जो काही रिस्ट्रिक्शन एन्झाईम आहे, त्याच्यात जर 4 रिस्ट्रिक्शन साईट जर असतील तर तो इथं कट करेल, इथं कट करेल, इथं कट करेल, इथं कट करेल, पूर्ण त्या व्हेक्टरचे तुकडे तुकडे करणार आहे तो. समजलंय, मग व्हेक्टर तर खराबच होऊन जाणार आहे. त्यामुळे रिस्ट्रिक्शन एन्झाईमची एकच साईट असली पाहिजे, ना की एकापेक्षा जास्त. सो हे नसलं पाहिजे, पण ते आपलं उत्तर आहे बेटा. समजलंय. शेवटी प्लाझमिड जे काही व्हेक्टर आहे त्यांचा हाय कॉपी नंबर पण असला पाहिजे, त्याच्यात सिलेक्टेबल मार्कर पण असला पाहिजे. ठीक आहे, जेणेकरून आपण रिकॉम्बिनंट नॉन रिकॉम्बिनंट सिलेक्ट करू शकतो. त्याच्यामध्ये ORI साईट पण असली पाहिजे, पण काय नसायला पाहिजे हे कन्फर्म विचारणार आहे. ठीक आहे, काय नसलं पाहिजे बेटा, रिस्ट्रिक्शन एन्झाईमचे एकापेक्षा जास्त साईट नकोय, हे लक्षात घ्या. फाईन, चलो नेक्स्ट. रिगार्डिंग द डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग, ठीक नाही, डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट. डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग मी तुम्हाला सांगितले बेटा. डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग म्हणजे काय, तुम्ही एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये तुमची जीन पाठवली, त्या ऑर्गॅनिझमनी प्रोडक्ट बनून झाल्याच्या नंतरच्या जे काही गोष्टी आहेत, म्हणजे आयसोलेशन ऑफ प्रोडक्ट, प्युरिफिकेशन ऑफ प्रोडक्ट, त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ऍड करणे, लक्षात आलं. फाईन, ह्या सगळ्या डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग हे लक्षात घ्या. ठीक आहे बेटा. सो डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग मध्ये काय येत आहे, तुम्हाला डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग बद्दल इनकरेक्ट स्टेटमेंट फाइंड आउट करायचं बेटा. ठीक आहे, बघा काय दिले, इट इन्क्लूड सेपरेशन अँड प्युरिफिकेशन. ऑब्विसली बेटा, सेपरेशन अँड प्युरिफिकेशन होणारच आहे. द प्रोडक्ट इट इज फॉर्म्युलेटेड विथ सुटेबल प्रिझर्वेटिव्ह, हे पण बरोबर आहे. ओके, पुढे बघा, इट इज कॅरीड आउट बिफोर बायोसिंथेटिक फेज. आता बायोसिंथेटिक फेज झाल्याच्या नंतर डाउनस्ट्रीम स्टार्ट होईल, ना की अगोदर. हे चुकीचं आहे आणि हे आपलं उत्तर आहे. समजलंय. ठीक आहे, स्ट्रिक्ट क्वालिटी कंट्रोल हे गरजेचं आहे बेटा प्रोडक्ट बद्दल. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. इनकरेक्ट, आपण उत्तर काढलंय. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा. इन अ स्टिरर टँक बायोरिएक्टर द स्टिरर प्रायमरी डिझाईन टू. आता तुम्हाला त्या बायोरिएक्टर बद्दल लक्षात ठेवायचं आहे. बायोरिएक्टर म्हणजे काय, सर एक असं मोठं व्हेसल, ज्या व्हेसलमध्ये प्रॉपर टेम्परेचर आहे, pH आहे, न्यूट्रिएंट आहे, सगळे मिनरल आपण प्रोव्हाइड केले आणि आपण त्या रिकॉम्बिनंट ऑर्गॅनिझमला तिथं ग्रो करतोय आपलं प्रोडक्ट मिळवण्यासाठी. तर त्या मोठ्या भांड्याला तुम्ही काय म्हणा, बायोरिएक्टर. त्या बायोरिएक्टरमध्ये तुम्ही बघा, सिंपल स्टिरर्ड बायोरिएक्टर आणि स्पार्स बायोरिएक्टर असे 2 बायोरिएक्टर आपल्या सिलेबसमध्ये दिले. त्यातला जो पहिला दिलाय त्याला म्हणतो आपण सिंपल स्टिरर्ड बायोरिएक्टर. त्याच्यामध्ये जे काही मध्ये एक रॉड दिसतोय आणि त्याला एक ब्लेड लावलेले आहेत, त्याला आपण इम्पेलर म्हणतो. तर त्याला आपण सगळ्याला स्टिरर म्हणू शकतो. ते स्टिरर काय करतंय, तर पूर्ण न्यूट्रिएंट आणि ऑक्सिजनला इव्हनली मिक्स करतंय बेटा त्या बायोरिएक्टरमध्ये, हे लक्षात घ्या. सो स्टिररचं यूज काय, तर इन्शुअर ऑक्सिजन अवेलेबिलिटी थ्रूआउट द बायोरिएक्टर अँड फॅसिलिटेट द इव्हन मिक्सिंग. तर उत्तर नंबर सेकंड असलं पाहिजे बेटा. ठीक आहे, चलो नेक्स्ट. ड्युरिंग द आयसोलेशन ऑफ जेनेटिक मटेरियल विच एन्झाईम इट इज करेक्टली मॅच विथ इट्स टार्गेट सेल. आता मला सांगा, एखादी जीन जर तुम्हाला आयसोलेट करायची असेल किंवा एखादी सेल आहे, सपोज फॉर एक्झाम्पल ही प्लांटची सेल आहे, हे प्लांटच्या सेलमध्ये आउटर कव्हरिंग आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर असणार बेटा सेल वॉल. इमॅजिन करा ही सेल वॉल आहे. ठीक आहे बेटा, फाईन.
ही काय बेटा, तर सेल वॉल आहे. हे न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये आपला DNA आहे. मग हा DNA जर आयसोलेट करायचा असेल तर सेल वॉल डिग्रेड करावं लागेल. तर प्लांटची सेल वॉल बनलेली असते सेल्युलोजची, आणि सेल्युलोज जर बनलेला असेल तर सेल्युलोजला डायजेस्ट करण्यासाठी सेल्युलेज एन्झाईम लागेल, ना की लायसोझाईम. ओके, सो हे उत्तर नाही आपलं. बॅक्टेरियाला लायसोझोमच्या साहाय्याने आपण डिग्रेड करतो, DNA आयसोलेट करतो, हे पण उत्तर नाही आहे. फंगसच्या सेलमध्ये सेल वॉल असते कायटिनची आणि त्याला डिग्रेड करण्यासाठी कायटिनेज यूज होतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे, फाईन. सो उत्तर काय असलं पाहिजे आपलं, दॅट इज थर्ड. हे पाठच करा बेटा, याच्यावर क्वेश्चन येईल. ठीक आहे, हे माहिती आहे सगळ्यांना. फाईन. नेक्स्ट बघा, सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट. आता इथे हे महत्वाचं आहे, काय दिले बघा, आपल्याला फाइंड आउट करायचं बेटा इनकरेक्ट स्टेटमेंट. जिथं कुठं करेक्ट इनकरेक्ट स्टेटमेंट येतील अशा वेळेस तुम्हाला त्याच्या खाली मार्क करायचे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये सिली मिस्टेक व्हायला नको. ठीक आहे बेटा, चला पुढं. अर्ली आपण स्टेटमेंट रीड करतो है ना. अर्ली डायग्नोसिस अँड अंडरस्टँडिंग ऑफ पॅथॉलॉजी आर इम्पॉर्टंट फॉर इफेक्टिव्ह ट्रीटमेंट. अगदी बरोबर आहे. एखादा डिसीज जर अर्ली स्टेजमध्ये डायग्नोसिस होत असेल तर त्याच्यावर ट्रीटमेंट इफेक्टिव्हली होत असते बेटा, हे लक्षात घ्या. हे करेक्ट स्टेटमेंट आहे. फाईन बेटा, दिस इज करेक्ट स्टेटमेंट. नेक्स्ट काय दिले, PCR अँड ELISA आर द टेक्निक दॅट सर्व फॉर द अर्ली डायग्नोसिस. हे अतिशय महत्त्वाचं स्टेटमेंट आहे, जे की करेक्ट स्टेटमेंट आहे बेटा. ठीक. नंतर काय दिले, इन्फेक्शन बाय पॅथोजन कॅन बी डिटेक्टेड बाय द प्रेझेन्स ऑफ अँटीजन ऑर अँटीबॉडीज. इन्फेक्शन बाय पॅथोजन कॅन बी डिटेक्टेड बाय द प्रेझेन्स ऑफ अँटी, हे पण बरोबर आहे. चला, PCR कॅन डिटेक्ट पॅथोजन ओनली आफ्टर द डिसीज सिम्पटम ॲपियर, हे चुकीचं आहे. PCR मध्ये सिम्पटम्स येण्याच्या अगोदर आपण पॅथोजनला डिटेक्ट करू शकतो, ना की सिम्पटम्स आल्याच्या नंतर. ठीक आहे, PCR अर्ली डायग्नोसिसमध्ये यूज होते, हे लक्षात घ्या. ठीक आहे, हे चुकीचं स्टेटमेंट आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं होतं इनकरेक्ट स्टेटमेंट, त्यामुळे उत्तर असलं पाहिजे बेटा ऑप्शन नंबर 4. फाईन. चलो, मुव्हिंग टू नेक्स्ट क्वेश्चन. चला बघा, नेक्स्ट बघा, प्युरिफाईड DNA अल्टिमेटली प्रिसिपिटेट आउट आफ्टर द ॲडिशन ऑफ चिल्ड इथेनॉल. ओके, दिस DNA कॅन बी रिमूव्ड बाय, त्याला आपण काय म्हणतो बेटा, इल्युशन. ओके, इल्युशन, हे लक्षात घ्या. तुम्हाला सॉरी, इल्युशन नाही म्हणत त्याला आपण. इल्युशन म्हणजे काय, तर जेल इलेक्ट्रोफोरेसिस प्लेटमध्ये जो DNAचा फ्रॅगमेंट आपण आयसोलेट करतो त्याला इल्युशन म्हणा. इथं तुम्हाला स्पुलिंग म्हणतात बेटा. काय म्हणतात, स्पुलिंग. चला, याला थोडंसं एक्सप्लेन करतो मी. फाईन, तुम्ही गडबड करू नका, इमॅजिन करा. जस्ट अ मिनिट. ओके, फाईन. सपोज फॉर एक्झाम्पल बेटा, ही आपली पेट्री डिश आहे, सॉरी, ही आपली टेस्ट ट्यूब आहे, आणि त्या टेस्ट ट्यूबमध्ये DNA आहे. तर DNAला तुम्हाला जर वर प्रिसिपिटेट आउट करायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये चिल्ड इथेनॉल टाकता आणि नंतर त्याला आपण आयसोलेट करतो. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो बेटा, स्पुलिंग म्हणत असतो, हे लक्षात घ्या. ठीक. चलो, नेक्स्ट, केमिस्ट्री ऑफ DNA इज अल्टर्ड इन विच ब्रँच ऑफ बायोटेक्नॉलॉजी. तर याला आपण जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणतो बेटा, हे लक्षात घ्या. थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे, इझी दिसतोय, बट आपण DNAला अल्टर करतो जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये, ना की बायोप्रोसेस इंजिनिअरिंगमध्ये. बायोप्रोसेस इंजिनिअरिंगमध्ये आपण स्टराईल कंडिशन मेंटेन करतो बेटा, हे लक्षात घ्या. ठीक आहे. चलो, नेक्स्ट बघा, कन्सिडर द फॉलोइंग टूल युज्ड इन बायोटेक्नॉलॉजी. आता याचे ऑप्शन मला असं वाटतं पुढच्या स्लाइडवर गेले असतील. हां, ओके. बायोटेक्नॉलॉजीमध्ये रिस्ट्रिक्शन एन्झाईमचा यूज होतो, DNA लायगेजचा यूज होतो, प्लाझ्मिडचा यूज होतो, होस्ट ऑर्गॅनिझमचा यूज होतो, सगळ्याच ऑर्गॅनिझमचा यूज होतो. त्याच्यामुळे ऑल ऑफ दी अबो उत्तर असलं पाहिजे. ठीक, हे पण लक्षात घ्या. फाईन बेटा. बायोरिएक्टर रिक्वायर्ड. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. बायोरिएक्टर आर रिक्वायर्ड फॉर द कमर्शियल प्रोडक्शन ऑफ बायोटेक्नॉलॉजिकल प्रोडक्ट. बरोबर आहे. बायोरिएक्टरमध्ये आपण लार्ज स्केलला प्रोडक्शन करतो बेटा, हे लक्षात घ्या. सो ॲसर्शन बरोबर आहे. आणि काय दिले, बायोरिएक्टर प्रोव्हाइड ऑप्टिमल कंडिशन, टेम्परेचर, pH, साल्ट, है की नाही, टू अचीव हाय यील्ड प्रोडक्शन ऑफ डिझायर्ड प्रोटीन. तो ऑब्विसली मी मग असं सांगितलं होतं. ॲसर्शन पण बरोबर आहे, रिझन पण बरोबर आहे, आणि रिझन ॲसर्शनचं करेक्ट एक्सप्लेनेशन आहे. ठीक आहे बेटा. नंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय, मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी वॉज मेड पॉसिबल ओनली आफ्टर द डिस्कवरी ऑफ रिस्ट्रिक्शन एन्झाईम अँड DNA लायगेज. 100%. मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीची सुरुवातच तिथून झाली जिथनं रिस्ट्रिक्शन एन्झाईम डिस्कवर्ड झाले. त्याच्याशिवाय ना तुम्ही DNA कट करू शकता, ना लायगेट करू शकता, ना रिकॉम्बिनंट DNA फॉर्म करू शकता. त्याच्यामुळं बायोटेक्नॉलॉजीची सुरुवात, मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीची सुरुवात रिस्ट्रिक्शन एन्झाईम डिस्कवर झाल्याच्या नंतर सुरू झाली, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, ॲसर्शन बरोबर आहे. आणि रिझन काय दिलंय, दिस एन्झाईम आलो मॅन टू अल्टर केमिस्ट्री ऑफ DNA. 100% बरोबर आहे. सो ॲसर्शन पण बरोबर आहे, रिझन पण बरोबर आहे, आणि रिझन ॲसर्शनचं करेक्ट एक्सप्लेनेशन आहे. ठीक आहे. सो पहिलं उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे बेटा. चला, हे बघा, अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन्स इथं दिलेले आहेत. याची PDF मी तुम्हाला
कमेंट सेक्शनमध्ये पिन कमेंटमध्ये टाकून देईल, ही तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. फाईन बेटा. काही क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे आहेत, हे सगळेचे सगळे क्वेश्चन्स एकदम प्रॉपर ॲनालिसिस करून फ्रेम केलेले, हे तुम्हाला प्रॉपर सॉल्व्ह करायचे आहेत बेटा. ठीक आहे. आता काही जे काही क्वेश्चन्स आहेत, आपण काही क्वेश्चन्स आणखी प्रॅक्टिस करू शकतो. ठीक आहे बेटा. जसं की सपोज फॉर एक्झाम्पल, चला हा क्वेश्चन एकदा प्रॅक्टिस करू. क्वेश्चन नंबर 50. बघा, पहिलं स्टेटमेंट काय दिले, ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफिकेशन अ पॅथोजन ऑफ सेव्हरल, चला ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफिकेशन नंतर कॉमा दिलाय, अ पॅथोजन ऑफ सेव्हरल मोनोकॉट प्लांट इज एबल टू डिलिव्हर अ पीस ऑफ DNA नोन ॲज tDNA. पहिले स्टेटमेंट चुकीचं आहे बेटा. ट्यूमर इंड्युसिंग TI प्लाज्मिड ऑफ ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफिकेशन हॅज बीन मॉडिफाईड इनटू अ क्लोनिंग वेक्टर विच इज नो मोर पॅथोजेनिक. हे बरोबर आहे. पहिलं इनकरेक्ट, दुसरं करेक्ट. ठीक आहे. हे प्रॉपर स्टेटमेंट रीड करा. ठीक. नेक्स्ट काय दिलंय, इलेक्ट्रोफोरेसिसवर कुठल्या डाय टाकल्याने DNAचे फ्रॅगमेंट व्हिज्युअलाइज होतात, तर दॅट इज इथिडियम ब्रोमाइड. फाईन. हे बघा, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत प्रॉपर. फाईन. ओके. सो हे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत, हे लक्षात घ्या. चला हा क्वेश्चन आपण एकदा प्रॅक्टिस करूया. फाईन बेटा. बघा क्वेश्चन काय दिलाय, आपण रीड करतोय. फाईन. ओके. बघा, द फिगर इज द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ इकोलाई वेक्टर दॅट इज PBr322. बर. नंतर काय दिलंय, विच वन ऑफ द गिव्हन ऑप्शन करेक्टली आयडेंटिफाय इट्स सर्टन कंपोनंट. इथं ORI साईट दिलंय. ORI म्हणजे ओरिजिनल रिस्ट्रिक्शन एन्झाईम. हे बरोबर आहे का, तर नाही. ORI साईट म्हणजे ओरिजिन ऑफ रिप्लिकेशन, अशी साईट जिथनं रिप्लिकेशन स्टार्ट होणार आहे, माहीत असलं पाहिजे. ROP काय दिलंय, रिड्यूस ऑस्मोटिक प्रेशर. हे पण चुकीचं आहे. ROP म्हणजे हे लक्षात घ्या, हे ROP नावाचे जे काही जीन आहे, याच्यामध्ये ह्या जीनपासून असे प्रोटीन बनतात जे रिप्लिकेशनमध्ये इन्व्हॉल्व्ह होणार आहे. सो रिप्लिकेशन ऑफ म्हणजे असे प्रोटीन जे रिप्लिकेशनमध्ये इन्व्हॉल्व्ह होणार आहे, हे ROP जीनपासून बनलेले असतात, ना की ऑस्मोटिक प्रेशर. हिन थर्ड अँड इको R1 आर सिलेक्टेबल मार्कर. बाळांनो, ते रिस्ट्रिक्शन एन्झाईम ना की सिलेक्टेबल मार्कर. उत्तर काय असलं पाहिजे, दॅट इज फोर्थ. एम्पिसिलिन रेजिस्टंट आणि टेट्रासायक्लिन रेजिस्टंट ह्या अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन आहेत. ठीक आहे. हे लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतोय, PBr322 वर क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत. तुम्हाला प्रत्येक गोष्ट PBr322 बद्दल माहिती असली पाहिजे. बोलिव्हर आणि रोड्रिग नावाच्या सायंटिस्टने त्याला बनवलेलं आहे. ते आर्टिफिशियल वेक्टर आहे बेटा. ठीक आहे. त्यामध्ये कुठल्या अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन असतात, तर एम्पिसिलिन आणि टेट्रासायक्लिन असतात. तुम्हाला हे पण लक्षात घ्यायचं आहे की एम्पिसिलिन रेजिस्टंट जीनमध्ये PVU1 आणि PST1 नावाच्या रिस्ट्रिक्शन एन्झाईमची डायजेस्टिंग साईट असते. BAMH1 आणि SAL1ची रिस्ट्रिक्शन साईट टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीनमध्ये असते. एक अशी साईट दिली जाते, त्या साईटमध्ये 3 रिस्ट्रिक्शन एन्झाईमच्या साईट आहेत, तिथं कट करणार आहेत. EcoR1, CLAV1 आणि HIND3. हे लक्षात ठेवा. ORI साईट ओरिजिन ऑफ रिप्लिकेशन तयार करते. ROP मी आत्ता सांगितलं, ROP नावाचे जीन, ROP नॉट ROP. ठीक आहे. ROP ही जी काही जीन आहे, ह्या जीनपासनं असे प्रोटीन बनणार आहे जे रिप्लिकेशनमध्ये मदत करणार आहे. ठीक आहे. सो दिस ऑल थिंग्स यू नीड टू रिमेंबर रिगार्डिंग द PBr322. फाईन बेटा. चलो, असेच क्वेश्चन्स भरपूर सारे दिलेले आहेत इथं, हे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे. ठीक आहे. विथ आन्सर की हे मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिस करा. नेक्स्ट जो काही आपला व्हिडिओ असणार आहे, तो असणार आहे बायोटेक्नॉलॉजी आणि इट्स ॲप्लिकेशनवर. ठीक आहे. तोही बघा. त्यानंतर MBIचा व्हिडिओ लगेचच येणार आहे, तोही बघा. ठीक आहे बेटा. मॉलिक्युलर बेस ऑफ इनहेरिटन्स, त्याच्यावरचे पण क्वेश्चन्स आपण घेऊन आलेलो आहोत. फाईन बेटा. चलो, स्टडी करत राहा, मोटिवेटेड राहा, मॉक टेस्ट देत राहा, पेपर ॲनालिसिस करत राहा, आणि सगळ्यात लास्ट अटमोस्ट इम्पॉर्टंट की टीचरसोबत कनेक्टेड राहा बेटा. ठीक आहे. त्यांच्या शेवटपर्यंत तुम्ही टीचर्ससोबत कनेक्टेड राहिल्यामुळं तुम्हाला एकतर इम्पॉर्टंट क्वेश्चनही भेटतील, जिथे तुमचे डाऊट येत आहेत, जिथे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नाही, टीचर्स तुम्हाला मदत करतील. चलो, ऑल द बेस्ट.